नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे वक्तृत्व आणि नेतृत्व ह्या मंचावर तिसरी सिरीज सुरू आहे. तर त्या सिरीजचं नाव अपयशातून यशाकडे जाणे. तर आज आपण बघतोय की आपल्या इथे प्रेरणा देणारे व्यक्ती कोण आले आहेत. तर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणणारे आणि ज्यांना आपण देव असे मानतो, की काही ठिकाणी मी जेव्हा माझ्या गावी गेल्याच्या नंतर ह्यांच्याबद्दल विचारते तर बरेच वयस्कर मंडळी म्हणतात की ते आमच्यासाठी देव आहेत. म्हणजे त्या देवाला मी बघितलेलं आहे आणि ते जे काम करत असताना मी त्यांच्यासोबत 1-2 वेळेस भेटसुद्धा घेतलेली आहे. तर असे हे तात्याराव लहाने आज आपल्या मंचावर आपण त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहोत. तात्याराव लहाने हे लातूरच्या जवळच एका खेड्यामध्ये राहत होते. तर त्या खेड्याचं नाव आहे माकेगाव. तर ह्यांच्या गावामध्ये बससुद्धा येत नव्हती आणि अशा प्रकारे ह्यांचं गाव जे आहे ते खूप असं मागासल्यासारखं होतं. पण ते शाळा शिकायला तिथेच होते. यांच्या घरामध्ये खूप गरिबीची परिस्थिती होती आणि हे सगळे 7 भावंडे होते. तर हे यांच्या आईवडिलांना मुलांमध्ये सर्वात मोठे असे होते. तर ह्यांना वाटायचं की मी काहीतरी केलं तर माझ्या सगळ्या भावांना मी छानपैकी शिक्षण देऊ शकतो. पण हे जेव्हा 9वीला होते त्यावेळेस आपण बघतो की 72चा दुष्काळ होता आणि त्यावेळेस ते काही ठिकाणी कामावर जायचे. तेव्हा तिथे त्यांना सुगडी भेटायची आणि ती सुगडी ते घरी घेऊन यायचे. तेव्हा ते सर्वांना पुरे व्हायचं नाही. तर त्यांची आई काय करायची, त्या सुगडीमध्ये मीठ टाकायची, चटणी टाकायची. तेव्हा त्यांना प्रश्न पडायचा की माझी आई असं का करते. पण मला तेव्हा ती भाजी खाताना असं मीठ आणि चटणी बघितलं तर अमृतासारखं वाटायचं आणि असं आम्ही जेवण करायचो. त्याच्यानंतर त्यांची 10वी झाली. त्यांची 10वी झाल्याच्या नंतर ते 11वीला परळी या ठिकाणी गेले आणि तिथे हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी खाण्यासाठी सगळं फ्री होतं. तर ते गेल्याच्या नंतर तिथे इंटरव्ह्यू झाला. तेव्हा त्यांच्या थोड्याशा चुकीमुळे त्यांना तिथे सांगण्यात आलं की तुम्हाला इथे कसं घेता येईल, कारण की तुमच्या वाचण्यामध्ये थोडासा गोंधळ आहे. तर मग बाहेर गेल्याच्या नंतर त्यांना चिंता पडते की आता आपण काय करायचं. तर तिथेच एक सर भेटतात आणि ते सांगतात की आपल्या इथे कमवा आणि शिका ही योजना आहे. तू काय कर की कमवा आणि शिका या योजनेमार्फत तुझं शिक्षण चालू राहू दे. त्यांना महिन्याला 30 रुपये भेटायचे. तर ते 50 घागरी पाणी आणून झाडांना टाकणे. तर अशा प्रकारे 2-3 दिवसाला हे काम चालायचं आणि अशामधूनच त्यांनी कमवा आणि शिका 11वी-12वी पूर्ण केलं. त्यानंतर ते 12वी झाल्याच्या नंतर औरंगाबादला गेले. तिथे MBBS केलं आणि त्यांनी असं सांगितलं आहे की मी एकही पुस्तक विकत घेतलेलं नाही त्या MBBSच्या काळामध्ये, कारण की माझी परिस्थितीच अशी नव्हती की मी पुस्तक विकत घ्यावं. पण अशाच काळामध्ये ते म्हणतात की मला वाचनालय म्हणजे सर्व काही होतं आणि मी त्या वाचनालयामधूनच सगळे पुस्तकं वाचायचो. पण मी एक पुस्तक घेतलं असं मला वाटतं की ते पुस्तक 52 रुपयाचं होतं आणि त्या 5 वर्षात मी तेच पुस्तक एक विकत घेऊ शकलो. तर ते सांगतात की पुढं MD करण्यासाठी मला पुढे विचार आला आणि मला वाटलं की लहान मुलांचा डॉक्टर झालं, प्रायव्हेट हॉस्पिटल टाकलं तर खूप सारे पैसे मिळतील. पण त्यानंतर असं दिसलं की आपण जर डोळ्यांचं डॉक्टर झालो तर आपणाला तिथे पैसे जास्त म्हणजे इंटर्नशिपमध्ये मिळतील. मला तोच दृष्टिकोन समोर दिसला की 700 रुपये भेटत आहेत. मग मी विचार केला की माझ्या घरच्यांना मी छानपैकी भावंडांना शिक्षण देऊ शकतो. म्हणून त्यांनी डोळ्यांचा डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे ते डोळ्यांचे डॉक्टर झाले. आणि त्यांनी जेव्हा पूर्ण शिक्षण झाल्याच्या नंतर बघितलं तर ते 2च भावंडांना शिकू शकले, कारण की बाकी भावंड मोठे झाले होते. तर ते सांगतात की मी एका भावाला डॉक्टर करू शकलो एवढंच आहे. आणि काही काळानंतर त्यांना असं झालं की ते एका ठिकाणी लेक्चरशिप करत असताना तिथे त्यांना आजार झाला आणि त्या आजारातून ते पूर्णपणे बरे होण्यासाठी
खूप काही त्यांना कष्ट सहन करावे लागले. त्यांनी त्याच्यामध्ये LIC काढली, त्याच्यानंतर त्यांनी खूप सारे प्रयत्न केले. तर शेवटी त्यांना असं सांगण्यात आलं की तुमची किडनी फेल झालेली आहे. मग ते असं विचार करत असताना त्यांच्या घरचे सगळे जमा झाले की मी किडनी देणार. तर सगळे भावंडे वगैरे. मग त्यांची आईसुद्धा आली आणि आई म्हणाली डॉक्टरांना की माझी किडनी घ्या, माझं काही झालं तरी चालेल, पण माझा मुलगा जगला पाहिजे. तर हे जे बोल आहेत तर ते आपल्या डॉक्टरांना मनाला लागलेले होते आणि ते नेहमी विचार करायचे की आपण असं केलं पाहिजे की जेणेकरून त्याची प्रसिद्धी आईपर्यंत गेली पाहिजे. म्हणून ते म्हणतात की मी रुग्णांची सेवा करतो आणि ही प्रसिद्धी माझ्या आईपर्यंत जाते, तेव्हा माझ्या आईला खूप छान वाटतं. तीच माझी ही पावती आहे. मला रुग्णांकडून दुसरं काहीच लागणार नाही. तर ते म्हणतात रुग्णसेवा करण्यासाठी मी सतत माझं जीवन व्यतीत करणार आहे आणि शेवटपर्यंत माझ्या आणि रुग्णांचा संबंध राहावा असे मी देवाजवळ प्रार्थना करत असतो. तर जेव्हा त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तर ते वडिलांना जाऊन विचारले की पद्मश्री पुरस्कार मला मिळाला, तुम्हाला काय वाटतं? तर ते म्हणतात की हा पद्मश्री पुरस्कार काय असतो ते मला माहीत नाही आहे, पण तू मोठा असा काहीतरी झालेला आहेस असं मला वाटतं. आणि ते म्हणाले की मी आज हवेत चालत आहे. म्हणजे त्यांना वाटलं की माझे बाबा असे का म्हणतात हवेत चालत आहे, कारण की तू असा एवढं चांगलं काम करतोस की लोक तुझी स्तुती करतात आणि ती बघून मी या हवेत चालल्यासारखं असं मला वाटतं. तर त्यांच्या वडिलांचे सुद्धा विचार किती साधे सरळ सोपे होते आपणाला दिसतात आणि तात्याराव लहाने सुद्धा समाजामध्ये कार्य करतात. जेव्हा ते आपल्या बाबा आमटेच्या तिथे गेले होते शिबिर करण्यासाठी, तेव्हा त्यांना तिथे समाजाचं बाळकडू मिळालं आणि तिथून पुढे ते समाजकार्य करण्यासाठी पुढे आले आणि सतत ते आपल्या सेवेतून समाजकार्य करत असतात. तात्याराव लहानेचं MBBS 3rd इयरला असताच लग्न झालं होतं आणि त्यांची पत्नी एका आमदारांची मुलगी होती आणि तीसुद्धा खूप त्यांना समजून घेत होती आणि तिचा स्वभावसुद्धा खूप चांगला होता. असं ते सांगतात की माझ्या जीवनामध्ये 3 स्त्रिया आलेल्या आहेत, की एक आहे माझी पत्नी, एक आहे आई आणि एक आहे माझी मदत करणारी, नेहमी माझ्यासोबत राहणारी डॉक्टर पेशामध्ये रागिनी. तर अशा 3 व्यक्तींचं ते नाव घेतात की ह्यांनी माझं आयुष्य पूर्णपणे चांगलं बनवण्यासाठी मदत केलेली आहे. ह्यांनी जे मोतीबिंदूचे ऑपरेशन केलेले आहेत 1,63,000 आणि शस्त्रक्रिया केलेल्या आहेत 35,000. म्हणजे एवढ्या मोतीबिंदूचे ऑपरेशन आणि शस्त्रक्रिया आतापर्यंत कोणी केलेली नाही आणि पुढे कोणी करणारही नाही असं वाटतं. की हे डॉक्टर लहाने सगळ्यांसाठी एक कार्य करत असतात आणि ते नेहमी आपलं कार्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत निरंतर चालत असतं. हे म्हणतात मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, मला कंटाळा येत नाही, मी आपलं कार्य करत राहतो. अशा प्रकारे आपण आज बघितलं की तात्याराव लहाने म्हणतात की आपण जसं रक्तदानाची चळवळ केलेली होती तशाच प्रकारे नेत्रदानाची सुद्धा चळवळ झाली पाहिजे आणि अवयवदानाची सुद्धा चळवळ झाली पाहिजे. या समाजामध्ये खूप जणांना नेत्रदान करण्यासाठी पुढं आणलं पाहिजे आणि अवयवदान करण्यासाठी सुद्धा पुढं आणलं पाहिजे. एकच माझी इच्छा आहे, ती सर्वांनी मिळून पूर्ण केली पाहिजे. एवढे मी त्यांच्याबद्दल बोलते आणि इथेच माझे विचार संपवते.